पद्धतीचा निकाल तुम्हाला अपेक्षित होता आणि कोर्टाने कशा पद्धतीने निकाल आज दिली? आज आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती. आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं. आज मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती आदेश पारित केलेला आहे. तो अर्ज नामंजूर केलेला आहे. आता त्याच्यावरती आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची विचार करतो आहे. त्यामुळं म्हणजे त्या ह्याच्यावरती आदेश आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करतो आहे. कशा पद्धतीचा युक्तिवाद कशा पद्धतीचा झाला आणि कोर्टाला कुठले मुद्दे मान्य झाले, कुठले मुद्दे मान्य नाही झाले? नाही, आता ते आदेश अजून बाहेर आलेला नाही आहे. कोर्टाने फक्त ओरल सांगितलं की तो अर्ज नामंजूर केलेला आहे. ते पूर्ण वाचल्याशिवाय त्यामध्ये समजू नाही शकणार की कुठले मुद्दे गृहीत धरले, आम्ही मांडलेले मुद्दे गृहीत धरले, त्यावरती नाही धरले. हे संपूर्ण आपल्याला आदेशाची पूर्ण वाचल्यानंतरच समजेल. हां, आज आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज दाखल केलेला आहे. इतर आरोपींनी सुद्धा डिस्चार्जसाठी अर्ज केलेत. कुणी केलेत? हो, आरोपी नंबर 2 आणि 3 ते 7 यांनी डिस्चार्जसाठी अर्ज दाखल केलेला आहे. आणि संपत्ती जप्तीच्या संदर्भात सुद्धा आज निर्णय येणार होता. काय झालं? नाही, संपत्ती जप्तीबाबतचा युक्तिवाद दोन्ही पक्षाचा झालेला आहे. त्यांनी संपत्ती जप्तीकरता अर्ज दाखल केलेला होता आणि आम्ही जे काही खाती गोठवलेले आहेत त्याच्यावरती निर्बंध उठवण्याकरता अर्ज दाखल केला होता. दोन्हीवरती सुनावणी पूर्ण झालेली आहे, पण न्यायालय पुढील तारखेला आदेश होईल असं म्हटलं. पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्ही उच्च न्यायालयावर दाद मागणार आहे? हो, आता त्याच्या कागदपत्रांच्या सही शिक्क्याच्या नकला मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊ. चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झाला का? अजून चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झालेला नाही आहे. अर्ज दिला? हां, ड्राफ्ट चार्ज पण कसं इतर आरोपींचा डिस्चार्ज अर्ज आल्यामुळे ड्राफ्ट चार्ज पण काही घेतलेलं रेकॉर्डवरती आलेला नाही आहे.